नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश युवरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। काल जो मी व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे। जो मेन सिलेबस आहे तो आज आपण स्टार्ट करणार आहे। तर आपण मॅथमॅटिक्स मधला पेपर फर्स्ट मधला पहिलं चॅप्टर स्टार्ट करणार आहे। पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आपल्याकडे अँगल अँड इट्स मेजरमेंट। पेपर फर्स्ट मधला युनिट नंबर 1 पहिलं चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट यामधलं। त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहे एक्सरसाइज 1.1। एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन आहे। जर पहिला क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युले माहिती पाहिजे ते आपण पाहणार आहे। साइडला मी लिहिलेले आहे। पहिला टॉपिक आहे मला कोटर्मिनल पेअर ऑफ अँगल, म्हणजे आपल्याला दोन अँगल दिलेले असेल ते कोटर्मिनल आहे का आपल्याला चेक करायचं आहे। त्याच्या नावामध्येच आहे पेअर। पेअर म्हटलं म्हणजे दोन अँगल आपल्याला दिलेले असतील, दोन अँगल कोटर्मिनल आहे का आपल्याला चेक करायचं आहे। जर अँगल कोटर्मिनल आहे का आपल्याला चेक करायचं असेल तर सर्वात आधी दोन अँगल दिलेले असतील तर त्यामध्ये एक रेंज मोठा अँगल आणि एक रेंज छोटा अँगल, म्हणजे एक रेंज ग्रेटर अँगल आणि एक रेंज स्मॉलेस्ट अँगल। तर सर्वात आधी त्यांचा डिफरन्स घ्यायचा। डिफरन्स इज इक्वल टू ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल। यांचा जर डिफरन्स 360 च्या मल्टिपल मध्ये आला, 360 च्या मल्टिपल मध्ये म्हणजे 360 च्या जर टेबल मध्ये येत असेल, म्हणजे 360 च्या जर पायामध्ये येत असेल तर दिलेल्या पेअरचा कोटर्मिनल। 360 च्या टेबल मध्ये येत असेल तर कोटर्मिनल आणि 360 च्या टेबल मध्ये येत नसेल तर नॉट कोटर्मिनल। आपण पहिला एक्झाम्पल पाहूया त्यावरचं। क्वेश्चन दिलेला आपल्याला डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल आर कोटर्मिनल। पेअर मतलब दोन अँगल दिलेला आहे, आपण दिलेला आहे हा पहिला अँगल आणि हा दुसरा अँगल। हे चेक करणं आपल्याला कोटर्मिनल आहे। जर कोटर्मिनल असेल तर त्यासाठी आपण काय चेक करतो, डिफरन्स काढायचा। डिफरन्ससाठी एक घ्यायचा ग्रेटर आणि काय घ्यायचा स्मॉलेस्ट। मग आपण बघूया एक अँगल दिलेला आहे पॉझिटिव्ह आणि एक अँगल दिलेला आहे निगेटिव्ह। जो पॉझिटिव्ह असते तो नेहमी मोठा असते, म्हणून आपण इथे लिहून घेऊ ग्रेटर अँगल। आपल्याला दिलेला आहे ग्रेटर अँगल, दिलेला ग्रेटर अँगल। ग्रेटर अँगल चेक करा किती आपल्याला 210 डिग्री। सेकंड घ्यायचा स्मॉलेस्ट, जो लहान आहे तो स्मॉलेस्ट अँगल। स्मॉलेस्ट अँगल इज इक्वल टू आपल्याला मायनस 150 डिग्री। दोन अँगल आले की पहिले डिफरन्स काढून घ्यायचा। तर इथून डिफरन्स इज इक्वल टू ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल। ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल। ग्रेटर अँगल के ठिकाणी आपण ग्रेटर अँगल म्हणजे आपल्याला 210 डिग्री मध्ये मायनस साइन, त्यानंतर स्मॉलेस्ट अँगल म्हणजे मायनस 150 डिग्री, रिलेटेड 210 मायनस मध्ये आपण मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस काय होईल प्लस 150 डिग्री। या दोघांची जर एडिशन केली तर आपल्याकडे 360 डिग्री। तर आपण पाहिलं डिफरन्स 360 च्या टेबल मध्ये आले पाहिजे। तर डिफरन्स किती आला आपल्याला, डिफरन्स किती आला 360। याच्या 360 च्या टेबल मध्ये वावर 360 येते हा पहिलाच नंबर। जर 360 च्या टेबल मध्ये येत आहे म्हणजे मग काय आहे कोटर्मिनल आहे। याला मी द्यायला डिफरन्स बिटवीन अँगल पहिला अँगल आपल्याला 210 and सेकंड आहे आपल्याला मायनस 150 डिग्री। 150 डिग्री is multiple of 360, multiple of 360 म्हणजे या दोघांमधला जो अँगल आहे याचा डिफरन्स 360 च्या मल्टिपल मधला आहे, म्हणजे 360 च्या टेबल मधला आहे। 360 च्या टेबल मधला आहे म्हणजे therefore the given pair of angle are coterminal, सर्वजण ते फॉर्म्युले त्यानंतर हे जे प्रॉब्लेम आहे स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुक मध्ये लिहून घ्या। त्यानंतर पहिल्या क्वेश्चन मधला ए मधला सेकंड क्वेश्चन, पहिला अँगल आहे 360 डिग्री, सेकंड आहे मायनस 30 डिग्री। आता या दोघांमध्ये पहिले स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे, एक आहे प्लस आणि एक आहे मायनस। जो प्लस वाला आहे तो ग्रेटर राहते आणि मायनस वाला स्मॉल राहते। लिहून घेऊ आपण ग्रेटर अँगल
ग्रेटर अँगल आपल्याला 360 डिग्री आणि स्मॉलेस्ट अँगल आपल्याला -30 डिग्री. दोन्ही डिग्री डिफरन्स काढून घेऊ आपण. डिफरन्स इज इक्वल टू ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल. ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल. तर ग्रेटर अँगल को आपण ग्रेटर अँगल इथे 360 डिग्री मायनस स्मॉलेस्ट अँगल किती आहे -30 डिग्री. तो दिले 360 डिग्री. तो मायनस काय आहे प्लस 30 डिग्री. 360 प्लस 30 90 डिफरन्स जो आहे चेक करायला 360 च्या टेबल मध्ये चेक करावं. 390 360 च्या टेबल मध्ये चेक करायचं. टेबल दिलेला आहे दिसते का इथं नाही. टेबल मध्ये तर टोटल नाही अदरवाइज नॉट टोटल. मग हे नाही आम्ही इथे difference between angle. दोन अँगल कोणते दिलेले आहेत 360 डिग्री and -30 डिग्री is not a multiple of 360. So therefore the given pair of angles are not coterminal. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्यानंतर यामधला थर्ड क्वेश्चन. पहिली आपल्याकडे पेअर दिलेला आहे. पहिला आहे -180, दुसरा आहे +450. एक आहे मायनस आणि एक आहे प्लस. एक पेअर एक आहे मायनस आणि एक आहे प्लस. तर जो प्लस वाला आहे तो राहते ग्रेटर आणि मायनस वाला काय राहते स्मॉल. तर बाबा ग्रेटर अँगल कोणता अँगल मायनस आणि प्लस आहे म्हणजे काही +450. दूसरा है स्मॉलेस्ट एंगल. काय मग स्मॉलेस्ट एंगल -180 डिग्री. हालांकि पहले डिफरेंस कम किया डिफरेंस इज इक्वल टू ग्रेटर एंगल माइनस स्मॉलेस्ट एंगल. ग्रेटर एंगल माइनस स्मॉलेस्ट एंगल आपल्याला काय ग्रेटर एंगल आहे 450 माइनस स्मॉलेस्ट एंगल आहे -180 डिग्री. दिले मी +450 डिग्री माइनस ना आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं माइनस काय होईल +180 डिग्री. एडिशन करा 450 +180 म्हणजे 0 + 0 0 5 + 8 30 आणि 11 म्हणजे 630. 0 + 0 0 13 81 4 + 1 5 + 1 इथे 630 बरोबर 360 च्या टेबल मध्ये येते. दिसते काय यामध्ये 630 नाही म्हणजे मग मल्टिपल मध्ये नाही इथे लिहा. देखो डिफरन्स आन्सर किती आला 630. 630 पाहिला टेबल मध्ये आहे काय नाहीये. टेबल मध्ये नाहीये म्हणजे नॉट कोटर्मिनल. लिहून घ्या मग. डिफरन्स बिटवीन द एंगल्स. एंगल कोणते होते -180 आणि +450. -180 डिग्री and +450 डिग्री is not multiple of 360. मल्टिपल मध्ये नाही आहे म्हणजे काय आहे नॉट कोटर्मिनल. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे 4 नंबरचा प्रॉब्लेम. पहिला अँगल आहे -405 डिग्री. सेकंड आहे 675 डिग्री. एक मायनस आणि एक प्लस असेल तर प्लस वाला काय असते मोठा आणि मायनस वाला काय असते लहान. तर इथे ग्रेटर अँगल कोणता आहे प्लस वाला 675 डिग्री आणि स्मॉलेस्ट अँगल -405. मग आता डिफरन्स इज इक्वल टू ग्रेटर अँगल मायनस स्मॉलेस्ट अँगल. आपल्याकडे ग्रेटर अँगल आहे तर ग्रेटर अँगल 675 डिग्री मायनस स्मॉलेस्ट अँगल -405 डिग्री. तर इलेवन 675 मायनस काय होईल +405 डिग्री. दोघांची ऍडिशन करायची म्हणजे 675 आणि नंतर काय +405.
5 plus 5 8 10 से 0 carry 1 7 plus 1 8 6 plus 4 10 आणि इथे दिले 1080 डिग्री यामध्ये चेक करा 1080 येते काय हे येते 1080 1080 येते म्हणजे तो 360 च्या टेबल मध्ये आहे म्हणजे असं डिफरन्स between the angles of the angle minus 405 degree and second one आता 675 degree is multiple of 360 multiple of 360 so therefore multiple मध्ये असलेले कोण टर्मिनल आहे the given pair of angles the given pair of angles is coterminal सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आहे 3 नंबरचा प्रॉब्लेम दोन अँगल दिलेले आहे 860 आणि दुसरा 580 दोन्ही प्लस आहे आता ग्रेटर अँगल म्हणजे मोठा अँगल कोणता आहे 860 डिग्री त्यानंतर दुसरा कोणता आहे स्मॉल आहे 580 डिफरन्स फ्रॉम या ग्रेटर अँगल आहे आपल्याकडे 860 डिग्री मायनस स्मॉलेस्ट अँगल 580 डिग्री तर डिफरन्स 860 मायनस 580 चेक करायचे 0 मायनस 0 0 6 मायनस 8 होत नाही म्हणून एक घेतला आता 16 मधून 8 गेले 8 आहे तर आता घेतला तर तो दिला रिटर्न 5 प्लस 1 6 8 मधून 6 दिले राहिले 0 minus 0 0 16 minus 8 8 कॅरी 1 के अंदर दिला है ऑफर 5 plus 1 6 8 minus 6 2 म्हणजे आन्सर आहे 280 चेक करा बरं 360 च्या टेबल मध्ये नाही येत नाही म्हटलं म्हणजे नॉट टोटल सो देयरफॉर डिफरन्स between the angles angle मध्ये दिलेला आपल्याला 860 डिग्री and 580 degree is multiple of 360 multiple मध्ये आहे म्हणजे कोटर्मिनल आहे therefore the given pairs of angles are coterminal सर्वजण काय करा हे प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर तुम्हाला त्यांनी होमवर्क मध्ये फर्स्ट आहे पहिला आहे 900 डिग्री सेकंड आहे -900 डिग्री सेकंड आहे पहिला आहे 330 डिग्री -60 डिग्री आणि थर्ड प्रॉब्लेम 1230 डिग्री आणि -930 डिग्री हे तिन्ही होमवर्क आहे आधी जे घेतले आपण सेम तसेच आहे सर्वजण हे सोडून पहा आणि याचा आन्सर काय आहे ते मला ग्रुपवर ते कमेंट मध्ये सांगा त्यानंतर सर्वजण जेवढी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहे सर्वांनी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ते सर्वजण आपली 10वीची मार्कशीट सेंड करा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे मी कमेंट मध्ये ऍड करत आहे थँक्यू